गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण 2 दिवस झाले टॉपिकला सुरुवात केली आहे, ह्युमन हेल्थ अँड डिसीज. काही प्रॉब्लेम्स आल्यामुळे व्हिडिओमध्ये आपल्याला काही इश्यू आल्यामुळे आपण परत त्या लेसनला सुरुवात करणार आहे. सो सुरुवात करायची आपल्याला बायोलॉजीला, आणि बायोलॉजीमध्ये आज आपल्याला शिकायचं आहे द टॉपिक दॅट इज द हेल्थ अँड डिसीज. हेल्थ अँड डिसीजला शिकायचं आहे. तर सगळ्यात पहिले शिकत असताना हेल्थ म्हणजे नेमकं काय किंवा डिसीज आपण कशाला म्हणतो. दॅट इज द हेल्थ अँड डिसीज मीन्स व्हॉट, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग टॉपिक फॉर यू. आता सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपण हेल्थचा विचार करतो किंवा हेल्थ म्हणजे नेमकं काय किंवा हेल्थ आपण कशाला म्हणतो, तर आपण खूप वेळा हेल्थ हा शब्द ऐकलेला आहे किंवा हेल्थ मीन्स दॅट जर मला कुठल्याच प्रकारचा जो रोग नसेल किंवा कुठल्याच प्रकारचा जर मी आजार नसेल तर तशा कंडिशनला आपण काय म्हणतो की आय एम वेल, मी चांगला आहे, माझं आरोग्य चांगलं आहे, माझी हेल्थ चांगली आहे. आपण डेली रुटीनमध्ये जर पाहिलं तर हेल्थ हा वर्ड खूप वेळा आपल्याला ऐकायला येतो किंवा माझा हेल्थ चांगली आहे, हेल्थ इज वेल्थ, म्हणजेच आरोग्य ही धनसंपदा. अशा बऱ्याचशा वेळेस हा हेल्थ वर्ड जो आहे हा आपल्या कानावरती पडला. मग आपण या वर्डनं काय असं कन्सिडर करतो की मला कुठल्या प्रकारचा रोग नाही म्हणजे मी हेल्दी आहो का, तर असं नसतं. रोग नसणं म्हणजे हेल्दी असणं असं नाही आहे. तर मग हेल्थ म्हणजे नेमकं काय किंवा हेल्थला आपण काय म्हणतो, तर इन 1948 मध्ये द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन गिव्स द डेफिनेशन ऑफ हेल्थ. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हेल्थची डेफिनेशन दिली. मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणते हेल्थ म्हणजे काय, तर हेल्थ मीन्स दॅट द स्टेट ऑफ बॉडी, बॉडीची अशी कंडिशन किंवा बॉडीची अशी स्टेट विच इज completely physical, mental and the social well-being. काय म्हणतोय बेटा इथं, that is the definition of health which is given by the World Health Organization is that the state of body which is completely physical, mental and social well-being and the absence of disease is known as health. ज्याला आपण हेल्थ म्हणतोय. आता सगळ्यात पहिले हेल्थला समजून घेत असताना लक्ष द्यायचं काय म्हणतो आपण हेल्थची डेफिनेशन, द स्टेट ऑफ बॉडी, बॉडीची अशी कंडिशन विच इज कम्प्लिटली फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. आता लक्ष द्यायचं सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचे किंवा फिजिकल वेलबिंग म्हणजे नेमकं काय किंवा मेंटल वेलबिंग म्हणजे काय किंवा सोशल वेलबिंग म्हणजे नेमकं काय. तर फिजिकल वेलबिंग म्हणजे तो शारीरिक दृष्ट्या मजबूत असणे, मेंटल वेलबिंग म्हणजे मानसिकरित्या तो चांगला असणे आणि सोशल वेलबिंग म्हणजे समाजामध्ये वावरत असताना त्याला कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही, त्याला सामाजिक ताणतणाव नसतो, त्याला सामाजिक प्रॉब्लेम्स नसतात. तर अशा प्रकारचा ह्युमन बिईंग्स किंवा अशी कंडिशन की ज्याला फिजिकल प्रॉब्लेम नाही, ज्याला मेंटल प्रॉब्लेम नाही, ज्याला सोशल प्रॉब्लेम नाही आणि त्याला कुठल्याच प्रकारचा डिसीज नाही, अशा प्रकारच्या स्टेटला कॉल्ड ॲज हेल्थ, ज्याला आपण हेल्थ म्हणतो. जे आपण मागच्या लेक्चर्स मध्ये पाहिलं होतं व्यवस्थित. तर काय करतो बेटा आपण हेल्थची डेफिनेशन व्यवस्थित लक्ष द्यायचं. टॉपिकलाच आपण फक्त इंट्रोड्यूस करतोय. द हेल्थ डिफाइन्ड ॲज द स्टेट ऑफ बॉडी विच इज completely physical, mental and social well-being and absence of disease. This condition called as health. This condition is known as health. ज्याला आपण हेल्थ म्हटलं होतं. सगळ्यांना लक्षात येत
पाहतोय. आता सगळ्यात महत्वाचं हे आहे, आपण डिफिनेशन्स पाहिल्यानंतर म्हटलं होतं की बा हेल्थ जी आहे, आरोग्य जे आहे, तर ते आपण कसं काय मेंटेन करू शकतो. हाऊ वी कॅन मेंटेन द हेल्थ. आपण आपलं आरोग्य, शरीर किंवा आपली जी हेल्थ आहे ही कशी काय आपण मेंटेन करू शकतो. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या होत्या. या जर 5 गोष्टी जर आपण पाळू तर आपण आपल्या हेल्थला काय करतो रे बेटा, मेंटेन करतो. मग अशा कुठल्या 5 थिंग्स आहेत, अशा कुठल्या 5 थिंग्स आहेत की ज्याच्यामुळे आपण आपल्या हेल्थला काय करतो रे बेटा, मेंटेन करतो. अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण आपल्या हेल्थला मेंटेन करतो. तर व्यवस्थित कान ऐकून व्यवस्थित पाहून लक्ष द्यायचं आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे. सो देअर आर द 5 थिंग्स टू मेंटेन द हेल्थ. नंबर फर्स्ट इट इज द बॅलन्स डायट. तुम्हाला डायट हा बॅलन्स घ्यावा लागेल. दॅट इज द बॅलन्स डायट म्हणजे संतुलित आहार, जो सगळ्यात महत्वाचा आहे आपल्या हेल्थसाठी. सेकंड थिंग, रेग्युलर एक्सरसाइज. रोज व्यायाम करणं हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे फॉर टू मेंटेन द हेल्थ. नंबर थर्ड, प्रॉपर हायजीन. तुमचं प्रॉपर हायजीन झालं पाहिजे. त्यानंतर नंबर फोर इट इज द गुड हॅबिट, चांगल्या सवयी. आणि नंबर 4 द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इन एनी सिच्युएशन. कुठल्याही सिच्युएशन मध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हवा. आपण काय पाहतो रे की हाऊ वी कॅन मेंटेन द हेल्थ. आपण आपल्या आरोग्याला कसं काय मेंटेन करतो. तर किती गोष्टी पाळायच्या आहेत, 5. सगळ्यात पहिली कुठली म्हटलं मी, बॅलन्स डाएट. सेकंड, रेग्युलर एक्सरसाइज. थर्ड, प्रॉपर हायजीन. 4 गुड हॅबिट म्हणजे चांगल्या सवयी. काही लोकांना काय असतं, काही लोकांना काय असतं, आता बरेचसे आपण लोक पाहतो किंवा बरेचसे असे मुलं पाहतो की जे 2-2, 3-3 दिवस संडासला जात नाहीत, 2-2, 3-3 दिवस एक्सक्रिएशन करत नाहीत किंवा इजेशन सुद्धा करत नाहीत. मग त्यांना प्रॉब्लेम्स होतात. तर ह्या ज्या काही सवयी आहेत, या सवयी ज्या वेळेस आपण चेंज करू, बदलू, तर आपली हेल्थ काय होईल बेटा, चांगली राहील. त्यानंतर आपण 4th नंबरला पाहतो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. हा सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्या समोर कुठलीही कंडिशन असो किंवा कुठलीही सिच्युएशन असो, जर त्याच्यामध्ये जर आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर इट इज द गुड फॉर अवर हेल्थ. सो इन दिस टॉपिक फर्स्टली वी इंट्रोड्यूस अबाउट द हेल्थ. तर हेल्थला आपण काय म्हणणार बेटा, किंवा हेल्थ म्हणजे फक्त अब्सेन्स ऑफ डिसीज नाही, तर हेल्थ म्हणजे जो ह्युमन बिईंग किंवा जी बॉडी फिजिकली, मेंटली आणि सोशली म्हणजे काय, भौतिकरित्या म्हणजे शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि समाजामध्ये वावरत असतं. आणि समाजाचा जो तणाव आहे तो तणाव न घेता जो वेल असेल, गुड असेल, वेल बिईंग असेल, तर त्या कंडिशनसाठी बॉडीला आपण काय म्हणतोय बेटा, हेल्थ म्हणतोय. काय म्हणतोय, हेल्थ म्हणतोय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट द्यायची तर ह्याच्यामध्ये सेकंड वर्ड आहे बेटा, डिस इज. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिसीज. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला डिसीजेसला शिकायचं आहे. मग डिसीजेस म्हणजे नेमकं तरी काय. हेल्थ तर आपल्याला माहित आहे की फिजिकली, मेंटली, सोशल वेलबिंग, आणि डिसीज नसणं म्हणजे हेल्थ. मग ऍक्च्युली डिसीज म्हणजे नेमकं काय किंवा डिसीज आपण कशाला म्हणतो. डिसीज मीन्स व्हॉट. आता फॉर एक्झाम्पल मी चालत आहे, वॉक करत आहे. वॉक करत असताना लगेच माझ्या पायाला दुखलं, तर तुम्ही कंटिन्युअसली असं जसं अगोदर चालत जे चालता का, नाही, थोडे लगडत चालसाल. हे फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड, आता मी बोलत असताना माझ्या हाताला काहीतरी वेदना झाला किंवा दुखलं, तर माझा हात हा मुवमेंट करत नाही आहे, म्हणजे माझ्या हातामध्ये प्रॉब्लेम आला का, यस. मग माझ्या हातामध्ये प्रॉब्लेम आला म्हणजे नेमकं काय झालं बेटा, की फंक्शन डिस्टर्ब झालं. आता फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्याला फिवर येते, फिवर येते म्हणजे काय होते रे, की
टेम्परेचर वाढतं आणि काही फंक्शन डिस्टर्ब होतात. मग डिसीज म्हणजे नेमकं तरी काय? किंवा सर आपल्याला काय सांगायचं की वॉक करताना पाय मोडला, वॉक करताना पाय लंगडला किंवा हात फंक्शन करत नाही, याचा अर्थ म्हणजे नेमकं काय रे? याचा अर्थ म्हणजे नेमकं काय? आता लक्ष द्यायचं की ज्यावेळेस आपल्या बॉडीच्या ऑर्गन्स आणि ऑर्गन सिस्टम मध्ये, मग ती सिस्टम कुठलीही असो, आपल्या बॉडीचा कुठलाही ऑर्गन असो आणि कुठलीही ऑर्गन सिस्टम असो, मग ती सर्क्युलेटरी सिस्टम असो, ती रेस्पायरेटरी सिस्टम असो, ती स्केलेटल सिस्टम असो किंवा कुठल्याही प्रकारची सिस्टम असो, त्या सिस्टम मध्ये आणि त्या सिस्टम मध्ये असलेल्या ऑर्गन मध्ये जर डिस्टर्बन्सेस येत असतील म्हणजे बॉडी ही जर प्रॉपर फंक्शन करत नसल, जशी ती नॉर्मल स्टेटला करते, तर त्या नॉर्मल स्टेटला जर ती प्रॉपर फंक्शन करत नाही म्हणजे तिच्यामध्ये काय आलं रे बेटा? डिस्टर्बन्सेस आले. तिच्यामध्ये काय आलं रे बेटा? डिस्टर्बन्सेस आले म्हणजे ती डिसफंक्शनिंग झाली. ती सिस्टम प्रॉपर फंक्शन करत नाही म्हणजे नॉर्मल फंक्शन करत नाही म्हणजे काय झाले रे बेटा? ॲबनॉर्मल. काय झाले? ॲबनॉर्मल. मग डिसीज म्हणजे काय? तर डिसीज मीन्स दॅट the disturbances in the functions of organ system, in the functions of बॉडीच्या कुठल्याही फंक्शन मध्ये, नॉर्मल फंक्शन मध्ये डिस्टर्बन्सेस येणं म्हणजे डिसीज. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. द डिस्टर्बन्सेस इन द फंक्शन्स ऑफ बॉडी, म्हणजे एनी टाइप्स ऑफ फंक्शन. इट मे बी द फिजिकल फंक्शन, वॉकिंग, टॉकिंग, रनिंग, डान्सिंग. These are all the physical situation are also the biochemical. ज्या काही फंक्शन्स आहेत ते बायोकेमिकल फंक्शन. डायजेशन, एक्सक्रिएशन, रेस्पिरेशन आर द बायोकेमिकल फंक्शन्स अँड वॉकिंग, टॉकिंग, लर्निंग, डान्सिंग दिस इज द फिजिकल फंक्शन. मग या कुठल्याही फंक्शन मध्ये जर डिस्टर्बन्सेस येत असतील तर दीज कंडिशन कॉल्ड ॲज डिसीज. इट इज नोन ॲज डिसीज. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. फ्रॅक्चर झाला तरी सुद्धा डिसीज, म्हणजे हात मोडला तरी सुद्धा डिसीज, किडन्या खराब झाल्या तरी सुद्धा डिसीज, डिस्टर्बन्स झाला म्हणजे डिसीज, चालत असताना काटा रुतला वॉकिंग मध्ये डिस्टर्बन्स झाला म्हणजे डिसीज. ऍक्च्युअली डिसीज म्हणजे काय? द डिस्टर्बन्सेस इन द फंक्शन ऑफ बॉडी. इट मे बी द फिजिकल फंक्शन, इट मे बी द बायोकेमिकल फंक्शन. कळतंय का सगळ्यांना? रियाज, तर आपण हे त्या डिसीज मध्ये फक्त सगळ्यात पहिले हेल्थला पाहिलं आणि सेकंड आपण पाहतो बेटा डिसीजेस. तर डिसीजेस सगळ्यात महत्वाचं आहे आणि आपल्याला डिसीजेसला शिकायचं आहे. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. या युनिव्हर्स मध्ये खूप सारे असे डिसीजेस आहेत, खूप सारे डिसीजेस आहेत. मग हे डिसीजेस का बरं होतात? याच्या मागचं रिझन काय आहे? या डिसीजेस होण्यामागचं रिझन काय आहे किंवा डिसीजेस का बरं होतात? तर सगळ्यात पहिले का होतात, कशामुळे होतात हे पायाच्या अगोदर या डिसीजेस कोणामुळे होतात? आता लक्ष द्यायचं आहे. ज्यांच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात. डिसीजेस म्हणजे काय रे? द डिस्टर्बन्सेस इन द फंक्शन्स ऑफ बॉडी. इट इज द simplified definition of disease, that is the disturbances in the functions of body. मग डिसीजेस कोणामुळे होतात आणि ज्याच्यामुळे होतात त्याला काय म्हणतात? तर लक्षात ठेवायचं आहे. द एजंट or the substance which produce a disease, की ज्याच्यामुळे आपला डिसीज होतो म्हणजे काय होतो? बॉडीच्या फंक्शन मध्ये डिस्टर्बन्सेस. बॉडीच्या फंक्शन मध्ये काय आले? डिस्टर्बन्सेस, की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो. असा कुठला एजंट आहे, असा कुठला सबस्टन्स आहे की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो? तो दिस एजंट आणि दिस सबस्टन्स विच कॉजेस ए डिसीज, की असा सबस्टन्स आणि असा एजंट की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो, इट इज कॉल्ड ॲज डिसीज एजंट. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. द डिसीज एजंट मीन्स दॅट द एजंट or the substance which causes a disease, and disease means what? The disturbances in the body function. बॉडीच्या फंक्शन मध्ये डिस्टर्बन्सेस आले तर डिसीज, आणि ज्याच्यामुळे डिसीज होतो इट इज कॉल्ड ॲज एजंट. मग खूप
सारे असे एजंट्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो. चालत असताना काटा रुतला, फंक्शन डिस्टर्ब झालं म्हणजे एजंट कोण झाला? काटा. बरोबर आहे की नाही? तर असे खूप सारे एजंट्स आहेत, खूप सारे एजंट्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो. मग ज्यांच्यामुळे आपल्याला डिसीज होतो त्यांना आपण काय म्हणतो रे बेटा? डिसीज एजंट. तर आपण सगळ्यात पहिले 3 डेफिनेशन्स पाहिल्या, हेल्थ, डिसीज आणि डिसीज एजंट. तर हेल्थची आपण डेफिनेशन काय केली? द स्टेट ऑफ बॉडी विच इज कम्प्लिटली फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड द अब्सेन्स ऑफ डिसीज इज नोन ॲज हेल्थ. त्यानंतर आपण पाहिली डिसीज, शॉर्टली सिम्प्लिफाईड डेफिनेशन केली, द डिस्टर्बन्सेस इन द फंक्शन्स ऑफ बॉडी कॉल्ड ॲज डिसीज. आणि थर्ड आपण पाहतो बेटा डिसीज एजंट मीन्स दॅट द एजंट विच कॉजेस ए डिसीज नोन ॲज डिसीज एजंट. आता सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं आहे, सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं आहे, या युनिवर्समध्ये खूप सारे डिसीजेस आहेत. देयर आर द थाउजंड्स ऑफ डिसीज, सो मेनी डिसीजेस इन द वर्ल्ड. खूप सारे डिसीजेस आहेत. मग हे जे काही डिसीजेस आहेत आणि या डिसीजेसला जर आपल्याला शिकायचं असेल तर लक्षात ठेवायचं आहे, या डिसीजेसला आपण 2 ग्रुपमध्ये क्लासिफाईड करतो. So these diseases, all of the diseases, that is the thousands of diseases, जेवढे काही diseases असतील, these all the disease are classified into 2 groups. याला आपण 2 ग्रुपमध्ये क्लासिफाईड करतो. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. जेवढे काही डिसीजेस आहेत, these all the disease are classified into 2 groups. म्हणजे युनिव्हर्समध्ये किती डिसीजेस आहेत? 2. लक्षात ठेवायचं आहे. आणि या 2 डिसीजेस मध्ये, या 2 डिसीजच्या ग्रुपमध्ये आपण खूप सारे सगळेच्या सगळे डिसीज इन्व्हॉल्व करतो. मीन्स दॅट द डिसीज आर क्लासिफाईड इनटू हाऊ मेनी ग्रुप्स? 2 ग्रुप्स. So after the definitions of disease we see the classification. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. क्लासिफिकेशनला पाहायचं. क्लासिफिकेशन ऑफ डिसीज, the classification of disease, and these classification of disease called as nosology. लक्षात ठेवायचं आहे. The classification of disease known as nosology. Nosology means the classification of disease, and these disease is classified into how many groups? 2 groups. Now the first group of disease called as congenital disease. त्याला काय म्हणायचं रे बेटा? Congenital disease. This is the first group of disease, and the second known as the acquired disease. त्याला आपण काय म्हणतो रे बेटा? Acquired disease. How many types of disease? There are mainly the 2 types of disease. Number 1, congenital disease. Number 2, the acquired disease. आता सगळ्यात पहिले congenital disease काय असतो किंवा acquired disease आपण कशाला म्हणतो? तर सगळ्यात पहिले सगळं पायाच्या अगोदर जो congenital disease आहे, this congenital disease is also known as the hereditary disease. Hereditary disease म्हणजे अनुवांशिकतेचे रोग, अनुवांशिकतेमुळे आलेले रोग. त्याला आपण म्हणू hereditary disease किंवा congenital disease. मग सगळ्यात पहिले की congenital disease म्हणजे नेमकं काय किंवा hereditary disease म्हणजे नेमकं काय किंवा असे कुठले डिसीजेस आहेत की ज्यांना आपण congenital disease म्हणतो? कुठले आहेत? तर लक्ष द्यायचं की असे डिसीजेस की दे आर प्रेझेंट फ्रॉम द बर्थ, की जे जन्मापासून आपल्या बॉडीमध्ये असतात, की जे आपल्या पॅरेंट्सपासून आपल्याला आलेले असतात, किंवा काही असे डिसीज असतात जे पॅरेंट्सपासून येत नाही पण मला होतात, जन्मापासून होतात. तर अशा प्रकारच्या डिसीजेसला आपण म्हणतो रे बेटा congenital diseases. मीन्स द डिसीजेस प्रेझेंट फ्रॉम द बर्थ, की असे डिसीजेस की जे बर्थ पासून प्रेझेंट्स असतात, जन्मापासून प्रेझेंट्स असतात. दिस ऑल टाइप्स ऑफ
किंवा डिसीज म्हणजे डिस्टर्बन्सेस इन द फंक्शन्स ऑफ बॉडी. बॉडीच्या फंक्शनमध्ये डिस्टर्बन्सेस येणं म्हणजे बॉडी नॉर्मल नसणं, ॲबनॉर्मल बॉडी असणं. तर तशा प्रकारच्या कंडिशनला आपण डिसीज म्हणतो. आणि असे डिस्टर्बन्सेस, असे डिसीजेस दे आर प्रेझेंट फ्रॉम द बर्थ आर नोन ॲज कंजनायटल डिसीज. त्यांना आपण कॉमनली काय म्हणू रे बेटा? कंजनायटल डिसीज. अँड दिस कंजनायटल डिसीज इज ऑल्सो नोन ॲज द हेरिडिटरी डिसीज. लक्षात ठेवायची डेफिनेशन, द डिसीज प्रेझेंट फ्रॉम द बर्थ. की असे डिसीजेस की जे बर्थ पासून प्रेझेंट असतात कॉल्ड ॲज कंजनायटल डिसीज. मग जन्म झाल्याच्या नंतर मलेरिया होतो, चिकनगुनिया होतो, मिझल्स होतात, मम्स होते, कालफुगी होतात. मग ही डिसीज जन्मापासून आहेत का रे? मलेरिया, डेंगू, चिकनगुनिया, अजून आपण बरेचसे रोग पाहतो, कॅन्सर, हे जे काही आपण बाकीचे जे रोग पाहतो, काला आजार आहे, टायफॉइड आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या फीवर्स आहेत. मग ह्याचे काही आपल्याला आता रोग होतात. आता कोरोना आला. आता कोरोना हा आपल्याला जन्मापासून आहे का? नाही, तो जन्माच्या नंतर झाला. जन्म झाल्यानंतर होतोय तो कोरोना. म्हणजे याचा अर्थ काय आहे की काही असे डिसीजेस आहेत की जे जन्मापासून असतात. बापाच्या पासून आपल्याला ते डिसीज आले असतात किंवा आपण जन्मतो त्यावेळेस आपल्याला होतात. मग ते जन्मापासून येतात ते कंजनायटल. ते काय झालं रे? कंजनायटल. आणि जन्माच्या नंतर म्हणजे वावरत असताना, जगत असताना आपल्याला जे डिसीजेस होतात मीन्स डिसीजेस आफ्टर द बर्थ. द डिसीजेस कॉजेस आफ्टर द बर्थ. आफ्टर द बर्थ जे डिसीजेस होतात तर त्यांना आपण म्हणू बेटा ॲक्वायर डिसीज. जसं मलेरिया, डेंगू, चिकनगुनिया, कोरोना, कोल्ड, हे जेवढे काही डिसीज आपण पाहतो, खाज, खुजली जे काही आहे, दिस ऑल टाइप्स ऑफ डिसीज आर आफ्टर द बर्थ. दे आर कॉल्ड ॲज ॲक्वायर डिसीज. प्रेझेंट फ्रॉम द बर्थ नोन ॲज कंजनायटल डिसीज. प्रेझेंट आफ्टर द बर्थ दे आर नोन ॲज ॲक्वायर्ड डिसीज. सगळ्यांना कळतंय का? तर आपण पाहतो बेटा क्लासिफिकेशन ऑफ डिसीज. अँड इन द क्लासिफिकेशन द डिसीज आर क्लासिफाइड इनटू टू ग्रुप्स. नंबर फर्स्ट कंजनायटल डिसीज और नंबर सेकंड ॲक्वायर्ड डिसीज. व्हॉट इज द कंजनायटल डिसीज? द डिसीज प्रेझेंट फ्रॉम द बर्थ नोन ॲज कंजनायटल डिसीज अँड डिसीज आफ्टर द बर्थ नोन ॲज ॲक्वायर्ड डिसीज. तर सगळ्यात पहिले आज बेटा आपण कंजनायटल डिसीजेसला पाहू की कंजनायटल डिसीजचं आपण क्लासिफिकेशन पाहू की कंजनायटल डिसीजेस काय असतात. म्हणजे काय? हेरिडिटरी डिसीज की जे पॅरेंट्स पासून आले किंवा स्वतः डेव्हलप केले. ओके, सो दे आर नोन ॲज कंजनायटल डिसीज. दे आर प्रेझेंट फ्रॉम द बर्थ. आता ज्यावेळेस आपण कंजनायटल डिसीजेसला पाहतो, these congenital disease are again classified into two groups. त्या congenital disease ला अजून आपण दोन ग्रुप्स मध्ये डिवाइड करतो. सगळ्यात पहिला जो ग्रुप आहे तर त्याला म्हणूया बेटा आपण एन्व्हायरमेंटल. कुठला म्हणू? एन्व्हायरमेंटल. आणि सेकंड जो ग्रुप आहे इट इज नोन ॲज जेनेटिक. काय म्हणू रे बेटा? जेनेटिक. मग तो जेनेटिक असत तर त्याला आपण काय म्हणू कॉमनली? जेनेटिक कंजनायटल डिसीज. आणि तो एन्व्हायरमेंटल असेल त्याला आपण काय म्हणू? एन्व्हायरमेंटल कंजनायटल डिसीज. म्हणजे कंजनायटल डिसीजचे सुद्धा किती टाइप्स आहेत? दोन. एक म्हणजे एन्व्हायरमेंटल कंजनायटल डिसीज, दुसरा म्हणजे जेनेटिक कंजनायटल डिसीज. आता प्रश्न आला की बा एन्व्हायरमेंटल कंजनायटल म्हणजे काय किंवा जेनेटिक कंजनायटल डिसीज म्हणजे काय? कंजनायटल तर आहे, एक तर पक्क झालं प्रेझेंट फ्रॉम द बर्थ. मग एन्व्हायरमेंटल आणि जेनेटिकचा काय इश्यू आला? तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. व्यवस्थित लक्ष द्यायचं. खूप मस्त इंटरेस्टिंग थिंग्स आहेत की एन्व्हायरमेंटल कंजनायटल आणि जेनेटिक कंजनायटल म्हणजे काय? तर शॉर्टली मी सांगतोय जेनेटिक कंजनायटल बद्दल, नंतर एन्व्हायरमेंट आपण. ओके, आता पहा काही काही पोरांच्या कानावरती केस असतात. माहिती आहे का? कानावरती केस येतात. या कानावरती केस येतात. हे कानावरती केस केव्हा येतात? ज्यावेळेस त्याच्या बापाला जर केस असतील कानावरती त्याच वेळेस त्या पोराच्या कानावरती केस असतात, येतात. आणि तो डिसीज आहे. कानावरती केस असणे ही नॉर्मल गोष्ट नाही. इट इज ॲबनॉर्मल थिंग्स मीन्स इट इज द डिसीज. तो एक डिसीज आहे. तो काय आहे? डिसीज आहे. आता लक्ष द्यायचं आहे की कानावरती जर माझ्या केस असतील म्हणजे हा जो डिसीज मला आहे हा माझ्या पॅरेंट्सला सुद्धा होता. म्हणजे ॲक्च्युली काय रे बेटा की जो डिसीज जनरेशन टू जनरेशन काय झाला? ट्रान्सफर झाला. आता मला
माझ्या लेकरांना माझ्या पोराला सुद्धा तो डिसीज होईल, म्हणजे त्याच्या सुद्धा कानावरती केस येतील, हेअर्स येतील, म्हणजे हा काय झाला रे बेटा डिसीज झाला. आता तुम्हाला एक या एक्झाम्पल वरनं समजत असेल, कानावरती केस माझ्या बाबाला होते म्हणजे माझ्या बाबाच्या बाबाला सुद्धा ते केस असतील, बरोबर आहे ना. म्हणजे ऍक्च्युली तो डिसीज काय झाला माझ्या आजोबापासून बाबापर्यंत आला, बाबापासून माझ्यापर्यंत आला, माझ्यापासून तो डिसीज माझ्या लेकरांना होईल, त्याच्या लेकरांना होईल. मग मला सांगा याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला समजते की दीज डिसीज ट्रान्सफर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, ट्रान्सफर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, की तो जनरेशन टू जनरेशन काय होत आहे रे बेटा ट्रान्सफर होत आहे. म्हणजे तो डिसीज कुठे स्टॉप झाला का, नाही झाला. तो कसा आहे परमनंटली, पुढं कितीही जनरेशन वाढो तो डिसीज पुढं फर्दर वाढत जाईल. म्हणजे तो डिसीज कसा झाला रे बेटा परमनंटली, जो जन्मापासून नक्कीच आहे, पण कसा आहे परमनंटली. मीन्स दॅट दोज कंजनायटल डिसीज इज परमनंटली, की जो परमनंट आहे, जो कधीच डिसअपियर होणार नाही. इट नेवर बी डिसअपियर, जो कधीच डिसअपियर होणार नाही, बसणार नाही. इट इज कंटिन्युअसली परमनंटली, तो परमनंट कंटिन्युअस राहील, म्हणजे जनरेशन टू जनरेशन तो होत जाईल. तर अशा प्रकारचा जो डिसीज आहे त्याला आपण बोलतो बेटा जेनेटिक कंजनायटल डिसीज. इट इज कॉल्ड ॲज जेनेटिक कंजनायटल डिसीज. मीन्स दॅट those congenital disease which is present permanently, जो permanently present राहील म्हणजे काय, the disease transfer from generation to generation. सगळ्यांना कळतंय का? Yes. So these disease called as genetic congenital disease. Now the second, the environmental. आता मला सांगा जेनेटिक काय झालं परमनंट आहे म्हणजे ट्रान्सफर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, पण जो एन्व्हायरमेंटल असतो हा कंजनायटल तर आहे म्हणजे जन्मापासून आहे, पण जो जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होत नाही. क्लिअर झालं का आता, की जो जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर तो जेनेटिक कंजनायटल डिसीज, आणि जो ट्रान्सफर होत नाही मग असा कुठला डिसीज आहे की तुम्ही पाहता जन्म झाल्याबरोबर काही लेकरांचे होठ फाटलेले असतात. हे जे होठ असतात ना ते फाटलेले असतात, त्याला आपण हेअर लिप्स म्हणतो. हेअर लिप्स, सशाच्या सारखे होठ, तर त्याला आपण हेअर लिप्स म्हणतो. तर तो जो डिसीज आहे होठ फाटणे, तर तो होठ फाटणे जो आहे तो ट्रान्सफर होत नाही पण जन्मापासून असतो. तर अशा प्रकारचा जो डिसीज आहे, दिस डिसीज इज कॉल्ड ॲज द हेअर लिप ऑर द एन्व्हायरमेंटल कंजनायटल डिसीज. त्याला आपण एन्व्हायरमेंटल कंजनायटल डिसीज म्हणतो. ओके, बरी बेकार संपलं काय नाही. त्याला आपण एन्व्हायरमेंटल कंजनायटल डिसीज म्हणू. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे, एन्व्हायरमेंटल कंजनायटल डिसीज मीन्स काय, द डिसीज विच इज नॉट परमनंटली प्रेझेंट. ओके, अँड द जेनेटिक डिसीज मीन्स काय, द डिसीज विच इज परमनंटली प्रेझेंट. ओके, आता या जेनेटिकला सुद्धा आपण दोन याच्यामध्ये डिवाइड करतो. सगळ्यात पहिला म्हणजे आपण करतो बेटा सिंगल जीन म्युटेशन. आता एवढं लक्षात ठेवायचं फक्त की मग जेनेटिकला सुद्धा आपण दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलं, सिंगल जीन म्युटेशन आणि सेकंड असतो बेटा क्रोमोझोमल ॲबरेशन. कुठला असतो क्रोमोझोमल ॲबरेशन. आता सगळ्यात पहिले सिंगल जीन म्युटेशन आणि क्रोमोझोमल ॲबरेशन म्हणजे काय. आता सिंगल जीन म्युटेशन समजून घ्यायच्या अगोदर सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं, सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात आणि क्रोमोझोमवरती जीन्स असतात. आईच्या फंक्शनसाठी वेगळे जीन्स, अशा वेगवेगळ्या फंक्शनसाठी वेगवेगळे जीन्स असतात. मग या जीन्समधला जर एक जीन्स जर खराब होत असेल, जीन्समधला एक जीन्स खराब झाला म्हणजे फंक्शन काय झालं, डिस्टर्ब झालं. किती जीन्स खराब झाले, एक. तर अशा प्रकारचा जो जेनेटिक डिसीज आहे त्याला म्हणू आपण सिंगल जीन म्युटेशन. ओके, आणि त्यानंतर आपण पाहतो बेटा क्रोमोझोमल ॲबरेशन. आता क्रोमोझोमल ॲबरेशन म्हणजे काय, तर आपण आपलं पाहतो की आपल्या बॉडीमध्ये क्रोमोझोम्स असतात 46. त्या 46 पैकी 44 असतात ऑटोझोम आणि 2 असतात बेटा सेक्स क्रोमोझोम. इट मे बी द इन फिमेल इट इज द एक्सेस and in the male it is the XY. हे सगळ्यांना माहित आहे, फिमेलमध्ये एक्सेस आणि XY. आता या 44A सोबत हे जे काही दोन सेक्स आहेत याच्यापैकी एक जर डिलीट
हिच्यापैकी एक जर रिमूव्ह झाला म्हणजे उरले किती रे 46 मधून जर 1 गेला किती उरले रे बेटा 45 आणि 46 मध्ये जर एक आणखी वाढत किती झालं रे बेटा 47 म्हणजे जीन्स कमी होणं किंवा जीन्स वाढणं अशा प्रकारच्या डिसीजेसला आपण म्हणतो बेटा क्रोमोझोमल ॲबरेशन. कसे वाढतात कसे कमी होतात हे आपण जेनेटिक नेचरमध्ये पाहू जीन्स या टॉपिकमध्ये पाहू. फक्त एवढं लक्षात ठेवा जेव्हा क्रोमोझोमल ॲबरेशन म्हणजे द डिलेशन ऑफ जीन्स ऑर ॲडिंग ऑफ जीन्स नोन ॲज क्रोमोझोमल ॲबरेशन. ओके ह्याच्यासाठी आपण एवढंच पाहू. ॲक्वायर्ड डिसीजला आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके ह्याच्यासाठी एवढंच.